तुम्ही आणि शीतलनं असं काय वाईट केलं होतं की लग्नाच्या पहिल्या दिवशीच तुम्हाला हे सगळं ऐकून घ्यावं लागलं? अहो, माझ्या नवऱ्याला मी घसा फोडून सांगत होते की आमच्यात तसं काय नाही, हे सगळं खोटं आहे, पण त्यांचा विश्वास बसना. अगं ते बोलले कारण त्यांना तशी शंका आली असणार ना. जयडे, मला सांग, तू रात्री कुणा संग बोलायची? आज्जा, आज्जा कुठे गेलाय हो? आज्या, कर निघालाच होय? होय. बर बर, जातो पुढे, मी येतो लगेच मागणं. मला तर तिकडे कधी येतो असं झालंय बघ. काय मग नवीन नवरी काय म्हणते? काय नाही, हाय बरी. हा, शितले, आमचं तर आज अजून 10-12 दिवस आहे, तेव्हा त्यांना चांगलं चुंगलं खायला घाल जरा. होय, चांगलं जाडजूड कर, म्हणजे तिकडं आर्मीत गेले आर्मीवाली बरोबर त्याची जिरवतात. अरे बास करला काय, आणि मला बोलण्यापेक्षा ना तू आर्मी जॉईन कर. केल्यास तुम्ही पण गावात कोण नकोय म्हणून. तर गेला असतो. शितले, यांना बसू दे वाद घालत. ये जरा आपण बोलूया. कर, साड्या करायच्यात ना तुला, कर. हे करणारच आहे, बहीण आहे माझी. बोल की. हे बघ, आता हे घर तुझं आहे, इथलं सगळं तुला सांभाळून घ्यायचं. अजिबात 10-12 दिवसांनी पोस्टिंगला निघल, बाबा तो गेल्यावर सगळ्यांना तुला सांभाळून घ्यायचं. आणि मामी काय बोलली की अजिबात उलट बोलायचं नाही. मामा जिजी सगळ्यांची काळजी घ्यायची, आणि जेडीची काळजी पण तुलाच घ्यायची. तू काय काळजी करू नकस. आजा हितनं गेल्यावर इथं मी कधीच कुणाला कसली कमी पडून देणार नाही. आजा, जाऊ का? मग आता परत कवय ना. तिथले फौजीला परत कवा येणार ना, हा प्रश्न विचारायचा नसतो. काळजी घे. आजा, तुझं पोस्टिंग आता कवा बी होईल, शीतल सोबत जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल ना ते बघ. आणि तू पोस्टिंगला गेल्यावर शीतली घरात एकटी असणार आहे, त्यामुळे तिची जरा व्यवस्थित काळजी घे. हा, चल निघतो. चल, मी येतो सोडायला. नको, तुमच्या अजून लग्नाची पूजा बी नाही झाली, आणि पूजा झाल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नसते. तू थांब, हे उबला काही की. हा, चल जा. जातो नाही, येतो म्हणा. मी काय कायमचा नाही चाललो. ठीक आहे.
काय झालं? सगळं ठीक आहे ना तिकडं? मी तिकडे गेलोच नाही. म्हणजे म्हणजे वाटेत असताना समाधानचा फोन आलता. काय म्हणून? ती सगळी जण जयश्रीच्या सासरी गेल्यात. कधी येणार आहेत? आता काय माहित. अहो पण शीतला तर भेटून आला असतं की. अगं समाधान घरात नसताना कसं जायचं त्यांच्याकडे? बरोबर दिसत नाही ना, म्हणून परस्पर कारखान्यावर गेलो. म्हणलं समाधान आल्यावर मगच जाऊ भेटायला. अहो पण तिला काय अडचण नाही ना, ये तर बघून यायचं की. आता शीतलला काय अडचण असेल तर ती फोन करेलच की. आम्ही ना सांगत होती यास्मिन रात्रीच घरी आल्या म्हणून. काय? होय. का? अहो म्हणून तर तुम्हाला म्हणते मी, तिकडे काय झालंय बघा म्हणून. नाहीतर मला फोन लावून द्या, मी बोलते. ठीक आहे, बोल. हॅलो शीतल, हा आई. काय करतेस? काय नाही, जरा आवरत होते. सगळं ठीक आहे ना तिकडं? होय. अगं यास्मिन रात्रीच घरी आली, मन जरा काळजी वाटत होती. तिकडे काय अडचण नाही ना? नाही नाही, सगळं ठीक आहे. खरं का? होय. मी काल स्वयंपाक बी केला, सगळ्यांना लई आवडला. बर. पुष्पा काय बोलली नाही ना ग? नाही आणि जडीवरनं कोण काय बोललं नाही ना तुला? नाही. अगं काय सगळं नाही 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 म्हणतेस? काय असेल ते खरं खरं सांग की. तिकडं आमचा जीव टांगणीला लागलाय. अगं असं कायच नाही झालं तर. म्हणजे जयडीवरनं बोलणं झालं, पण त्या मला काय नाही बोलल्या. म्हणजे सगळं ठीक आहे ना तिकडं? होय. काळजी घे बाई, आणि काय लागलं तर हक्कानं सांग. होय. घरी सगळेजण कशी आहेत? बरी आहेत. तू काय काळजी करू नका, मी घेईन सगळं सांभाळ. हॅलो, ठेवते आता, नंतर फोन करते. हा, काय झालं? अहो फोन ठेवला तिनं. समाधान, काय झालं तिकडं? काय नाही. म्हणजे अहो ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही ती. घरात बी घेतलं नाही. काय? मग तुम्ही समजून सांगितलं नाही का? अगं बाई, ती राहिलच की, त्याच्यासाठी गेलतो वय आम्ही. अर इसरलंच की. चलो परत समजायला जाऊ त्यांना. तसं नाही, म्हणजे ज्याच्यासाठी गेलतो ना ती बोलायची अक्कल आहे की आम्हाला, पण त्याने ऐकून घ्यायला पाहिजे ना. वाटेल तसं बोललेत ती. होती नव्हती तेवढी समजी लायकी काढली लोकांमध्ये आमची. मम्मी, आम्ही खरंच असं काय नाही केलं. अगं आम्हाला माहितीये, पण त्यांनी ऐकून घ्यायला ना ग बाई. मी बी त्यांना लय समजावून सांगितलं, पण त्यांना नाही पटलं. ती कळतच होतं त्यांच्या बोलण्यातनं. नाहीतर एवढं घालून पडून बोललं असतं का? ते बोलले आणि तुम्ही ऐकून घेतलं. दुसरं काय करणार होतो आम्ही जयडे? अहो पप्पा, तुमचा माझा विश्वास आहे ना. माझं जर काही चुकलंच नाही तर तुम्ही त्यांचं ऐकूनच कसं घेतलं? अगं आम्हाला बोलूच दिलं नाही तर, आणि घरात बी घेतलं नाही, तीच तर सांगतोय ना आम्ही. ज्या घरात माझ्या आई वडिलांचा अपमान झालाय त्या घरात पुन्हा मी पाऊल बी ठेवणार नाही. गप बस, असं काय बोलू नकोस. रागाच्या भरात बोललेत ते. त्यांचा राग शांत झाला की मी परत एकदा जातो त्यांच्याकडे. नाही पप्पा,
ज्या माणसानं माझ्या घरातल्यांचा अपमान केलाय त्याचं तोंड बी बघायचं नाही मला. मग काय अशीच राहणार आहेस का? वय अहो या संसाराला काय अर्थ आहे? तुम्हाला जर मी जड होत असेल तर तसं सांगा, पुन्हा तोंड बी दाखवणार नाही मी. जेडे जेडे अगं थांब. शीतल नको थांबवू शीतल मला. अगं असं तडकाफडकी निर्णय नको घेऊस. अगं मग काय करू? उद्या तर अजिंक्य तुझ्या बरोबर असं वागले तर तुझ्या घरचे तुला समजून घेतीलच ना. मग यांनी नको का समजून घ्यायला? जेडे अगं पण मम्मी ते मला कसं बी बोलले, माझ्याशी कसं बी वागले तरी मला काही फरक नाही पडत. पण त्यांनी तुमचा अपमान केलाय, त्या घराची पुन्हा पायरी बी चढणार नाही मी. आता फक्त तुम्हाला एवढंच सांग की मी या घरात राहायचं का नाही. अगं आम्ही काय सांगणार? ही घर तुझ्याच नावावर आहे की, तुझंच घर आहे ही. पण संसाराचं काय? अगं कसला संसार? त्या माणसाचा माझ्या विश्वासच नाही, त्यानं आमच्या मैत्रीचा चुकीचा अर्थ घेतला. तूच सांग त्या माणसाबरोबर कसा संसार करायचा? अगं तसं नाही जेडे. बाईला आपलं घर, आपली माणसं, आपला संसार महत्वाचा असतो ग पुरी. जीजे आता हेच माझं घर आहे आणि हीच माझी माणसं. मला नाही जायचं कुठं. मी विचार करत होते ग एकदा तरी ते मला समजून घेते. अगं तसं नाही, पण याचं सासर सोडून पुरीने माहेर राहणं बरं दिसतंय का? जेडे जे पुढे अख्खं आयुष्य पडले ग बाळा. जेडे अगं तुझं लगीन झालंय, 8-10 दिवस तू तिथं नांदून आलीयस. अगं 4 लोकात तोंड दाखवायला जागा राहायची नाही आम्हाला. आणि तू जर अशी इरीला पिटलीस आणि अशी वागायला लागलीस तर कसं होणार ग? तुझी कोण जबाबदारी घेणार इथं? मामी असं का बोलताय? मग कसं बोलू? तुम्हाला एवढं वाईट वाटतंय तर तुम्ही सांगा, तुम्ही घेणार आहेत का ह्याची जबाबदारी? आजपर्यंत माझ्या पुरीला तुमच्यामुळे लई त्रास भोगावा लागलाय, आणि आता जर माझ्या नवऱ्याला त्रास झाला ना तर माझ्या एवढी वाईट नाही. आजवर जी काही ह्या घरात वाईट घडलंय ना ती समजा ह्यांच्यामुळे घडत आलंय. तुम्हाला एवढं वाईट वाटतंय तर तुम्ही सांगा, तुम्ही घेणार आहेत का ह्याची जबाबदारी?
शिकले काय झालंय? कुठं काय? तू सारखं आत बाहेर का करतेस? काय पाहिजे? नाही, काय नाही. सांग काय झालं ते. अजून सामान नाही लावलं मी. म्हणजे कुठल्या खोलीत लावायचंय? ह्याचा विचार तर केलाच नाही की मी. म्हणजे आजपर्यंत मी बाहेर झोपत होतो. मग आता कसं करायचं? इकडे देवार, माग अडगळीची रूम, जेडीची रूम, नाही हॉलमध्ये ना. काय झालं? अगं आपल्याशी खोलीच नाही. अरे ठीक आहे, एवढं कसलं टेन्शन घेतोस? नाही तर नाही. तसं नाही, तुझ्याशी लग्न करायच्या आधी हा विचार केला पाहिजे होता मी. असू दे, खोलीसाठी लग्न केलंय का मी तुझ्याशी? अगं तसं नाही, माझी पण जबाबदारी आहे ना. तुला काय कमी पडू देणार नाही म्हणलं होतं, पण तू इथं आल्यापासून काय नाही आल्यापासून सगळं चांगलं चाललंय. एक खोली नाही म्हणजे काय आबाळ कोसळत नाही. सॉरी शिकले. हाय का आता? म्हणलं ना काय नाही झालं म्हणून. अगं तू तिकडे एवढी लाडात वाढलीस, तुला पाहिजे तेव्हा पाहिजे ते मिळत होतं. तुझी सेपरेट रूम होती, तुझ्या मनातील ते घडत होतं. हे तर काय साधी रूम बी नाही तुझ्यासाठी, बाकीच्या तर गोष्टी सोडत. तुझ्या मनात एवढी जागा आहे माझ्यासाठी, तेच माझ्यासाठी लई झालं. मी एका फौजीची बायको आहे आणि काय पाहिजे मला? तिकडं मला जे पाहिजे ते मिळत होतं, आणि इथं जे पाहिजे ते तिथं माझ्या मनात येईल तसं घडायचं, आणि इथं माझ्या मनात याच्या अगोदरच घडतं. थँक्यू शितले. मी तुला आता काही देऊ शकत नाही, तरी बी तू एवढी खुश आहेस. पण मी तुला शब्द देतो, एकदम राणीसारखी ठेवतो का नाही बघ तुला. त्या जगातलं सगळ्यात जास्त सुख तुझ्या वाट्याला येईल. ते तर आधीच आलंय. जेव्हा तुमच्या गळ्यात माळ घातली ना तेव्हा. शितले एक विचारू? नाही, विचार की. तू स्वतःला एवढी लकी का मानतेस? ते तर मी हाय, कारण माझ्याकडं तुझं गुड लक आहे. मी जास्त लकी आहे, कारण माझा नवरा लाखात एक आहे. आणि माझी बायको 10 लाखात एक आहे.